हरिओम. आज बुधवार 5 नोव्हेंबर 2025. तुलसी विवाह त्रिपुरी पौर्णिमा. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज प्रवचनातून सांगणार आहेत की भगवंत हाच एकमेव आधार वाटला पाहिजे. ऐकूया. एक भगवंत सत्य आहे. आपलं कुठे चुकत असेल तर ते हेच की आम्ही प्रपंच सत्य मानतो. फणस कापायला ज्याप्रमाणे हाताला तेल लावावं लागतं त्याप्रमाणे राजकारण घ्या, प्रपंच घ्या, हरिप्रेमाचं तेल आधी हाताला लावावं. समर्थाने मुख्य हरिकथा निरूपण असं सांगितलं. म्हणजे बाकीच्या गोष्टी आपोआप मागे येतील. आम्ही करते पण मिरवू पाहतो, इथंच सर्व बिघडतं. हरीचं अधिष्ठान ठेवण्याआधी आम्ही आपल्या कर्तव्याचंच अधिष्ठान ठेवतो. लग्नाच्या आधी देवाला नमस्कार करतो, पण पुढे प्रपंचात देवाला विसरून जातो. हे चुकतं आहे. नुसते विषय घातक नाही, त्यांच्यात आम्ही आपल्या आवडीने जीव घालतो, हे घातक आहे. विषयाच्या ताब्यात जाणं घातक आहे. इमारत मोठी करावी, कळस सुंदर सोन्याचा करावा म्हटलं, पण पायात जर चांगला नाही तर देऊळ कसं टेकणार? अमुक एका कार्याला कोणाची मदत नको म्हटलं तर आपण जे म्हणू ते व्हायला पाहिजे. ते होत नाही तेव्हा मदत कोणाची तरी घ्यायचीच, तर मग आपल्यासारख्या बुद्ध्याचीच घेऊन का उपयोग? भगवंताची घेतली पाहिजे. आम्ही जर भगवंताजवळ विषय मागितले तर त्याचे फळही घ्यावं लागेल. दुर्योधन आणि अर्जुन भगवंताची मदत मागायला आले. एवढं सैन्य सोडलं आणि अर्जुनाने भगवंताला मागितलं. दुर्योधनाने जे मागितलं तेच नाही का आम्ही आज प्रपंचात मागतोय? आमचे कार्याकडे लक्षच नसतं, सर्व लौकिकाकडे. मी दुसऱ्या कशाचाही नाही असं म्हटलं म्हणजे भगवंताला अनन्य शरण होता येतं. परमात्मा हवा हे नाही आम्ही जाणीव करून घेत. जग हवे असं म्हणतो आणि तिकडे सर्व जग मला नावे ठेवते असंही म्हणतो. मी म्हणतो जगाला नावे ठेवूया, पण राम काय म्हणतो इकडे पाहणं जरुरीच आहे ना. आपण परमेश्वरालाच दिले तर बिघडलं कुठे आहे? जो दिसत नाही भासत नाही त्याचं हे सर्व आहे असं म्हणण्यात बिघडणार कुठे? ते म्हणण्यात जे समाधान मिळतं ना ते नाही आम्हाला समजत. खरोखर परमात्मा साक्षात कल्पवृक्ष आहे. आपण नेहमी चिंता वाहतो म्हणून तो आपल्याला चिंताच देतो. आपण जर त्याच्याकडे आनंद मागितला तर तो आपल्याला आनंदच देईल. भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभ हानीचं महत्व नाही. राम हा त्रैलोक्याचा स्वामी आहे. आपण त्याचे सेवक आहोत. पण आम्ही नोकरी दुसऱ्याची करतो आणि पगार मात्र रामाजवळ मागतो. तसं करू नये. खरोखरच रामाचं दास व्हावं. ज्ञान, योग, प्राणायाम वगैरे भगवंता वाचून येऊ शकेल, पण भक्ती मात्र भगवंता वाचून येणार नाही. भक्ती ही भगवंताची देणगी आहे. प्रपंच करणे हा आपला स्वार्थ म्हणतो, पण तो खरा स्वार्थ नाही. खरा स्वार्थ भगवंताचं होण्यामध्ये आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.